बाबा, तुम्ही मला या सुट्टीला कुठेच घेऊन गेले नाही, असं बऱ्याच दिवसांपासून तीर्थाचं चाललं होतं. म्हणून मग बाबांनी आज ट्रेकिंगचा प्लॅन केला आणि तिच्यासाठी तो एकदम सरप्राईज प्लॅन होता. सकाळी बाबा लवकरच उठले होते. मग तिला फक्त आवाज दिला, "तीर्था, येते का ट्रेकिंगला?" एरवी 11 वाजल्याशिवाय न उठणारी तीर्था आज ट्रेकिंगचा नुसता शब्द ऐकून लगेच उठली आणि रेडी झाली आणि सोबत खाऊ वगैरे घेऊन ती, तिचे बाबा, बाबांची फ्रेंड आणि तिचा एक फ्रेंड असे चौघेजण ट्रेकिंगला गेले. डोंगर चढून दमल्यावर मग थोडे बसले आणि मग खाऊ खाल्ला. यांच्यासारखेच अजून बरेच लोक तिथे आले होते. एक काका तर तिथल्या झाडांना पाणी देत होते. मग तीर्थाने पण झाडांना पाणी घातलं आणि मग थोडा वेळ रेस्ट करून हे सगळे लोक घरी आले. येताना त्यांनी सोबत ब्रेड आणि अंडी आणली. त्याच्यामुळे मग नाश्त्याला आज ब्रेड आणि ऑमलेट केला. घरातला भाजीपाला आणि पोरांचा खाऊ संपला होता, म्हणून मग संध्याकाळी झुडिओ गाठला. सगळं घेऊन झाल्यावर बिलिंगला आलो तेव्हा लक्षात आलं की आंबे सोडून दुसरी कोणतीच फळं घेतली नाहीत. मग परत जाऊन ॲपल आणि चिक्कू आणले. बिलिंगला भली मोठी लाईन होती. मग म्हणून आम्ही असेच टाईमपास करत बसलो. घरी आल्यावर साई तीर्थाने आंब्यांवर ताव मारला आणि मग तोपर्यंत मी जेवण करून घेतलं. घेताना कंटाळा येत नाही, पण घरी आणल्यावर असं होतं की कुणी लावून देता का रे सामान, पण काही ऑप्शन नसतो. मग गपचूप सगळं भरून ठेवलं जागच्या जागी आणि मग जेवायला बसलो आंब्यांसोबत. चला बाय, या जेवायला.